सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आपण आज जी कथा वाचणार आहोत ती आहे विनीता ऐनापुरे लिखित पत्र. विनीता ऐनापुरे यांच्या कथा मनातल्या या कथासंग्रहातली ही कथा आहे. तर सादर आहे पत्र. आतल्या खोलीमध्ये पलंगावर पुस्तक वाचत पडलेली विभा पोस्टमनच्या आवाजानं घाईघाईनं उठली. हातातलं पुस्तक पलंगावर पालथं टाकत केस सारखे करत ती बाहेर आली. दाराच्या फटीतून 2-3 पत्र अर्धवट डोकावून तिची वाट बघत होती. तिनं अलगदपणे पत्र काढली आणि पाहिलं तर एक तिच्या आईचं आणि एक बंद पाकिट होतं. आईचं पत्र बाजूला सारून तिनं उत्सुकतेनं पाकिट फोडलं आणि आतल्या कागदावर ठळक अक्षरात नाव छापलं होतं ते वाचलं. डॉक्टर गिरीश बक्षी. नावापुढे कितीतरी पदव्यांची मालिका. नावापेक्षा पदव्यांची संख्याच जास्त. डॉक्टर गिरीश बक्षींचं मला पत्र? का बरं? तिनं झरझर अक्षरांवरून नजर फिरवली. तुमची तहान कथा वाचली, ती मला खूप आवडली. वास्तविक माझ्या वैद्यकीय व्यवसायामुळं माझं वाचन अगदी कमी होतं, पण तरीही मराठी साहित्य मी जरूर वाचतो. तुमची कथा हृदयस्पर्शी आणि वास्तव वाटली, मनाला भिडली. असंच उत्तम लिखाण तुमच्या हातून नेहमी घडो. कळावे, डॉक्टर गिरीश बक्षी. पत्र वाचून विभानं आनंदानं उडी मारणंच फक्त बाकी होतं, इतकी ती आनंदली होती. आपल्या एखाद्या कथेला कोणाची तरी मनपूर्वक पसंती येणं, वाचकांची खुशीपत्र येणं तिला नवीन गोष्ट नव्हती. अगदी छोट्या मुलांपासून आजोबांपर्यंत सुद्धा तिचे पत्रमित्र होते. कुठून कुठून तिला पत्र येत. केवळ पसंतीचीच नव्हे, एखादं पत्र नापसंतीचंही असे. त्याचाही तिला आनंदच होई. कारण केवळ चांगली कथा, छान कथा हे शब्द गुळगुळीत झिजलेल्या नाण्यासारखे असतात. नापसंती मात्र खणखणीत आवाज काढते. त्यात रागावण्यासारखं काही नाही. उलट पुढच्या लेखनाला विचार करता येतो हे तिला अनुभवानं पटलं होतं. आणि मुख्य म्हणजे आपली कथा लोक इतक्या डोळसपणे वाचतात हा आनंद केवढा होता. पण आजचं डॉक्टर गिरीश बक्षींचं पत्र स्वतःहून लिहिलेलं. वैद्यकीय क्षेत्रात केवढं मोठं नाव आहे त्यांचं. त्यांची भेट घ्यायची तर 15-15 दिवस लागतात, इतका हा माणूस स्वतःच्या कामात व्यग्र. मुंबईत यांची स्वतःची 2-3 हॉस्पिटल्स आहेतच आणि ठिकठिकाणी अडत्या क्षणी त्यांनाच बोलवतात. हा माणूस इतक्या व्यापातून वेळ काढतो, मराठी साहित्य वाचतो, त्यात त्याला माझी कथा नजरेत येते, ती त्याला आवडते आणि तो चक्क पत्र लिहून तसं मला कळवतो सुद्धा. विभा मनातल्या मनात सुखावली आणि पुन्हा तिच्या मनात शंका आली. खरंच माझी कथा चांगली उतरली आहे की हा या डॉक्टरांचा मोठेपणा? उगीच आपलं पत्र लिहिलं असं तर नाही ना? पण डॉक्टर कशाला असला पोरकटपणा करतील? त्यांना एवढा वेळ तरी असतो का? डॉक्टर गिरीश बक्षींच्या नावानंच विभा भारावून गेली. डॉक्टरांचं नाव सर्वत्र गाजत होतं. एक कुशल यशस्वी शल्यविशारद म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. वर्तमानपत्रात बऱ्याचदा त्यांनी केलेल्या अवघड शस्त्रक्रियांबद्दल बातम्या येत. कधी त्यांनी आरोग्य शिबिरांमध्ये केलेल्या कामगिरीचं, तर कधी त्यांच्यामधल्या माणसाचं दर्शन घडवणारी, अर्थातच त्यांच्या मनाचा चांगुलपणा दर्शवणारी वार्ता असे. स्त्रीरोग चिकित्सक म्हणून त्यांचा इतका नावलौकिक होता की मुलं नसलेल्या स्त्रिया कितीतरी दूरवरून त्यांच्याकडे येत आणि त्यांच्या औषधोपचारांनी पुत्रप्राप्ती होऊनच समाधानाने परत जात. दूरदर्शनवर 2-3दा त्यांच्या मुलाखती झाल्या होत्या. त्याचवेळी त्यांचं ते उमदं, हसरं आणि प्रसन्न व्यक्तिमत्व विवाला खूप आवडलं होतं. इतकं की तिनं नवऱ्याला तसं बोलूनही दाखवलं. एरवी दुसऱ्या पुरुषाला चांगलं म्हटलेलं विवाच्या नवऱ्याला आवडलं नसतं. आपली बायको दुसऱ्या पुरुषाचं कौतुक करते. तो काहीतरी कुचकं-नाचकं बोलला असता तर नवल नव्हतं. पण दूरदर्शनवरचं डॉक्टर बक्षींचं व्यक्तिमत्व त्यालाही मोहून गेलं. त्यामुळेच विवाच्या म्हणण्याला त्यानं मान हलवली आणि कोणालाही आवडावं असंच डॉक्टरांचं स्वरूप आहे, अशी स्वतःहून प्रांजळपणे कबुलीही दिली होती. वयाची 65 उलटूनही डॉक्टर बक्षी जेमतेम 50चे वाटत. बोलणंही शांत, मृदू पण मिस्किलपणे. कार्यक्रम पाहतानाच विवा नवऱ्याला म्हणाली, आपल्याला एकदा तरी या डॉक्टरांना भेटायला मिळालं पाहिजे, नाही का हो? ए बाई, आता तुला काय आजारी पडायचे डोळे लागलेत की काय?
का? डॉक्टरांना भेटायचं म्हणतेस म्हणून विचारलं. त्याकरता आजारी कशाला पडायला हवं? एरवी नाही भेटता येणार. खरंच भेटूया ना. याल ना तुम्ही? नवऱ्यानं हसून विषय थांबवला. पण ती मात्र डॉक्टरांचं व्यक्तिमत्व, त्यांचं वैद्यकीय कौशल्य यातून जी जी माहिती मिळेल ती मनाशी साठवत होती आणि प्रत्येक वेळी मनाशी ठरवत होती, या डॉक्टरांना एकदा तरी भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं. आणि ध्यानीमनी नसताना त्याच डॉक्टरांचं तिला पत्र आलं, "तुमची कथा मला आवडली." सबंध दिवस विभा जणू हवेत तरंगत होती. दुपारची वेळ, नवरा ऑफिसला गेलेला, मुलं शाळेत गेलेली. ती एकटीच आनंद व्यक्त तरी कोणासमोर करणार? तिला एकदमच काहीतरी लिहावंसं वाटलं. मनात आलं, स्फूर्ती स्फूर्ती म्हणतात ती हीच का? पुन्हा तिचं तिलाच हसू आलं. लिहिण्याची उर्मी, किती छान शब्द आहे. आणि आपण उगीचच स्फूर्ती वगैरे अवघड शब्द वापरतो आणि स्वतःला काय मोठी महान लेखिका समजतो की काय? ती टेबलापाशी येऊन बसली. समोरचा कागद, पॅड पुढे ओढलं. पेन हातात घेतलं, पण काय लिहावं तेच तिला सुचेना. कागदावर उगीचच अक्षरांची नक्षी केली. मग चोळामोळा केला. कागद खाली टाकला आणि पुन्हा पेन खाली ठेवून ती स्वस्थ बसली. मनातल्या मनात आतापर्यंत तिच्या लेखनाच्या संदर्भात आलेल्या पत्रांची आठवण काढत राहिली. लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून विभाला मराठीत चांगले गुण मिळत असत. वर्गात बाई तिचे निबंध वाचून दाखवत. पण त्या पलीकडे तिचे निबंध अधिक चांगले व्हावेत म्हणून ना आईवडिलांनी लक्ष दिलं ना शाळेतल्या शिक्षकांनी. पण मराठीची आवड तिच्या ठिकाणी रुजलीच. कॉलेजमध्ये ती आर्ट्सला गेली. मराठी घेऊन BA झाली. तरीही स्वतंत्र लेखनाचं तिच्या मनातही आलं नाही किंवा तिनं तसा प्रयत्नही केला नाही. लग्न होऊन ती सासरी आली तेव्हा तिला नोकरी करण्याची खूप हौस होती. पण तिच्या नवऱ्याला मात्र विभानं घरात राहून जे काही करता येईल ते करावं असं वाटत होतं. त्यातच पाठोपाठ 3 मुलं झाली. काय करायचं ठरलं नाही तरी विभाचं वाचन भरपूर झालं आणि कोणत्या तरी एका क्षणी तिला एक कथा लिहावीशी वाटली. तिनं कथा लिहिली. नवोदितांकरता असलेल्या स्पर्धेला पाठवली. पहिला क्रमांक पटकावला आणि आपण लिहू शकतो हा नवाच शोध तिला लागला आणि ती लिहित राहिली. सुरुवातीच्या काळात ती धडधडत्या अंतःकरणानं वावरे. आपल्या लिखाणाबद्दल कोण काय म्हणेल याबद्दल ती साशंक असे. कोणी तुमची कथा वाचली असं म्हटलं तरी आनंदित होई. कथा कशी वाटली असं विचारण्याचं धारिष्ट्य तिच्याजवळ नव्हतं. कोणी कथा नाही आवडली असं म्हटलं तर मग पुढची कथा लिहायलाच तरी सुचेल का? पण तिनं नाही विचारलं तरी वाचकांची पत्र यायला लागली. कुठले कुठले अनोळखी वाचक, त्यांच्या पत्रांची वाट पाहण्याचं तिला व्यसन लागलं. घरातले सगळे तिची चेष्टा करत. नवरा ऑफिसमधून आल्या आल्या आज कोणाचं पत्र आलं म्हणून चौकशी करी. एक दिवस तर त्यानं गंमतच केली. पायातले बूट काढता काढताच त्याने हाक मारली. "अगं विभा, आले, आधी ये, आले आले" म्हणत विभा धावतच आली. "काय हो, काय झालं?" "अगं काय झालं काय? आज पोस्टमास्तरांकडून मला बोलावणं आलं." "अगं बाई, का?" त्यांच्याकडं पोस्टमननं तक्रार केली. "काय?" "आम्ही विभा देशपांडेंची पत्र नेणार नाही." "अगं बाई, आणि?" "त्यांनी पोस्टात येऊन पोतभर पत्र गोळा करून स्वतः घरी न्यावीत." इश्श! विभा हसतच सुटली. विभाची तिन्ही मुलं लहानच होती. त्यांना बाकी काही कळलं नाही तरी पत्र आलं की आई खुश होते एवढं निश्चित समजे. आणि मग कोणाचं पत्र आलं आणि बाबा घरी आले की ती घाईघाईने त्यांच्या कानावर ही बातमी घालत. एकूण काय तर तिचा संसार आणि तिचं लेखन हे हातात हात घालून चालू होतं. दोन्हीचाही एकमेकांना त्रास किंवा आडकाठी नव्हती. विवानं आजवर आलेली सगळी पत्र अगदी जपून ठेवली होती. आज डॉक्टर गिरीश बक्षींचं पत्र आल्यावर तिनं ती सगळी जुनी पत्र कपाटातून बाहेर काढली. एवढ्या मोठ्या पत्रांचा पसारा मांडून एक एक पत्र वाचण्यात ती रममाण झाली. प्रत्येक पत्राबरोबर ती ती कथा सुद्धा पूर्णपणे मनात जागी होऊ लागली. गेल्या कित्येक वर्षातले कथांचे ते अभिप्राय तिला पुन्हा एकदा नव्यानं वाचल्यासारखे वाटले. त्यात आता या डॉक्टरांच्या पत्राची भर. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. विवानं दार उघडलं. सोनाली तिची शेजारीण
सहज म्हणून डोकावली. "अगं, आज काय हा एवढा मोठा पसारा काढलायस? आणि एवढी पत्र?" "ईशा, ती काही आज एकदम नाही आलेली. मागची केव्हा केव्हाची आलेली आहेत." "अगं, पण आज का काढलीस? का आवराआवरी चालली?" "सोनाली, आज अगदी आनंदाची आणि विशेष गोष्ट झाली आहे." विभा आणि सोनाली शेजारणी असल्या तरी त्यांच्यात हेवे-दावे, भांडणं असं काहीच नव्हतं. उलट सोनालीला विभाच्या लेखनाचं कौतुक आणि अभिमान वाटे. आनंदाची बातमी म्हणजे काही नवीन बक्षीस वगैरे? अगं, त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट आहे. काय गं, सांग ना. अगं, डॉक्टर गिरीश बक्षींचं मला पत्र आलंय. माझी कथा आवडल्याचं लिहिलंय त्यांनी. कोण बक्षी? गिरीश बक्षी? हो. ए विभा, सांभाळून राहा हं. का? काय झालं? अगं, मोठा रंगील माणूस आहे तो. शी, काहीतरी बोलू नकोस. 65 वर्षांचे आहेत ते. अगं, असू देत ना. पण पुरुषाच्या वयाचा आणि रंगेलपणाचा काही संबंध नसतो विभा. विभाला सोनालीचं बोलणं मुळीच आवडलं नाही. तिला काय ठाऊक डॉक्टर कसे आहेत ते. कुठून तरी कानावर आलेलं सांगते झालं. रंगेलपण करायला त्यांना रिकामा वेळ असला तरी पाहिजे. दिवसाचे 20-20 तास काम करतात. काही नाही. याचा अर्थ एकच, सोनाली वर-वर आपली मैत्रीण म्हणवते, पण आतून तिला माझा द्वेष वाटतो. पण पत्रात काय लिहिलंय ते सांग ना. सोनालीचा आवाज ऐकून विभा सावध झाली आणि तिनं ते पत्रच सोनालीच्या हातात ठेवलं. संध्याकाळी विभाचा नवरा घरी आला. आल्या आल्या त्यानं, "हां, काय विशेष? काही पत्र-बित्र?" अशी चौकशी केली. त्याच्या या प्रश्नाची वाटच पाहत असल्यासारखी विभा उभी होती. तिनं लगेच पत्र नवऱ्याच्या हातात ठेवलं. "आज कोणाचं पत्र आलंय?" हातातलं पाकीट उलट-सुलट करत त्याने विचारलं. "पहा तर खरं." आणि नवऱ्याचा हात धरून ती म्हणाली, "माझ्या इच्छा किती तीव्र असतात पहा." "अगं, पण पत्र कोणाचं आहे ते तरी पाहू देत. पहा ना, मग कळेल माझ्या बोलण्याचा अर्थ." त्याने पत्र वाचलं. त्याच्या चेहऱ्यावर विशेष काही भाव नव्हतेच. विभाची किंचित निराशाच झाली. एवढ्या मोठ्या डॉक्टरचं पत्र आलंय आणि ह्या माणसाला काहीच कसं वाटत नाही. घ्या, ठेवा नीट." तिच्याकडे पत्र देत नवरा म्हणाला, "कसं लिहिलंय की नाही पत्र?" "हां, बरं. आता चहा तरी मिळणार आहे का मला? का ते पत्र वाचूनच पोट भरायचं?" "असं काय हो करता? किती नीरसपणे बोलता. एवढं पत्र आलंय." "विवा, अगं, तुला पहिल्यांदा असं पत्र आलंय का? नेहमीच येतात ना. मग आज इतकं काय झालंय? तुमचं हल्ली लक्षच नसतं माझ्याकडे." "आ? आता ह्याचा आणि पत्राचा काय संबंध?" "अहो, असं काय करता? ह्याच डॉक्टर गिरीश बक्षींना आपण एकदा तरी भेटायला हवं असं मी नेहमी म्हणते की नाही?" "हां, हां. मग बघा, होती की नाही माझी इच्छा मनापासून? मी नाही भेटायला गेले, पण डॉक्टरांचंच पत्र आलं की नाही?" "अच्छा, म्हणजे मोहम्मद डोंगराकडे गेला नाही, इसलिए डोंगर महमूद के पास आ गया. बरोबर ना?" आत्ता समजलं." "अगं, पण डॉक्टरांना फोन करून आभार तरी मानलेस का?" "खरंच की, फोन करायचं डोक्यातच नाही. आत्ता करते." "हां, इकडे ये." तो डॉक्टर काही तुझ्या फोन करता तळमळणार नाही. पण इथं साक्षात तुझा नवरा दमून बागून कामावरून आलाय, त्याला काही चहा-पाणी तरी करशील की नाही? जीभ चावत विभा स्वयंपाकघराकडे वळली आणि तिच्या या अधीर, अल्लड वागण्याचं नवल करत तिचा नवरा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. नवऱ्याच्या हातात चिवड्याची बशी ठेवत विभा फोनकडे धावली. डॉक्टरांच्या पत्रावर 3-4 फोन नंबर्स छापलेले होते. त्यातला एक तिनं फिरवला, दुसरा फिरवला, तिसरा फिरवला आणि चौथा सुद्धा. चारही फोन कार्यमग्न. काय गं बाई, केवढे मोठे हे डॉक्टर, एक फोन काही मिळत नाहीये. ती स्वतःशीच बोलल्यासारखं बोलली, पण ते बोलणं नवऱ्यानं ऐकावं अशी तिची अपेक्षा होती. त्यानं ते ऐकलंही, पण तो काहीच बोलला नाही. साध्या एका पत्राला विभानं एवढी किंमत का द्यावी हेच त्याला कळत नव्हतं. इतकी पत्र आली, त्यात हे एक, वेगळं काय? बरं, काही मजकूर वेगळा आहे का शैली वेगळी आहे? सर्वसामान्य तर पत्र. ही विवाह म्हणजे एक अजबच बाह्य झालं. त्या संध्याकाळपासून रात्रीपर्यंत विवाहानं 4-6 वेळा तरी डॉक्टर बक्षींचे नंबर फिरवले. शेवटी रात्री 10:30 वाजता एकदाचा फोन लागला. रिसेप्शनिस्टनं फोन घेतला आणि ती डॉक्टरांशी काय काम आहे अशी चौकशी करू लागली तेव्हा विभा गांगरली. खाजगी काम आहे असे शब्द तिच्या ओठावर आले, पण खाजगी हा शब्द तिचा तिलाच आवडला नाही. रिसेप्शनिस्ट हॅलो, हॅलो करत राहिली.
हॅलो, मला डॉक्टरांना पेशंट म्हणून भेटायचं नाहीये. माझं दुसरंच काम आहे. विवाला एकदम मोकळं-मोकळं वाटलं आणि पुढच्याच क्षणी डॉक्टरांशी बोलायचं ह्या विचाराने तिला धडधडल्यासारखं झालं. हॅलो, पलीकडून आवाज आला. शांत, समंजस, तरीही पुरुषी आक्रमक. "अ, हॅलो, डॉक्टर ना?" विभानं कसंबसं विचारलं. "हो, मी डॉक्टर गिरीश बक्षीस बोलतोय. आपण कोण?" "मी मी विभा देशपांडे बोलतेय डॉक्टर." "विभा देशपांडे? मला आठवत नाही आपलं नाव. काय काम होतं आपलं?" विभा किंचित निराश झाली. "एवढं पत्र लिहिलं पण नाव आठवत नाही? पण त्यांची तरी काय चूक आहे? त्यांचा व्याप केवढा? काय काय लक्षात ठेवतील ते?" "डॉक्टर, तसा तुमचा आणि माझा परिचय नाही, पण आज दुपारी मला तुमचं पत्र मिळालं." "पत्र, पत्र. हां, हां, म्हणजे लेखिका का?" "हो, हो, मीच ती डॉक्टर." "अरे वाह! साहित्यिक लोक एवढे तत्पर असतात माहिती नव्हतं. तुम्ही लगेच फोन करताय. आभार मानायला नकोत का?" डॉक्टर बोलत राहिले आणि विभा ऐकत राहिली. तिन्ही मुलं आणि नवरा आपल्याकडे बघतायत हेही तिच्या लक्षात आलं नाही. जवळजवळ 10 मिनिटांनी फोन गप्प झाला. "हं, काय म्हणाले तुझे डॉक्टर?" विभा पलंगावर आडवी झाल्याबरोबर नवऱ्यानं विचारलं. "आई, तुला बरं नाही का?" "बरं आहे की रे. का रे? मग डॉक्टरांशी कशाला बोललीस?" विभा आणि नवरा हसत सुटले. छोटीला तर खूप राग आला. "हसता का बाबा? आणि बाबा, आपली आई आता नवीन बाळ आणणार आहे का?" "नाही." "का गं? मग डॉक्टरांशी कशाला बोलली ती? तिला दवाखान्यात जायचंय का?" "नाही गं, नाही." दुसऱ्या दिवसापासून विभाचं लेखन अधूनमधून का होईना पण अधिक उत्साहानं होऊ लागलं. 2 दिवसांनी सोनाली काही विचारेल म्हणून विभानं दम धरला. शेवटी स्वतःच उठून ती सोनालीकडे गेली. इकडचं तिकडचं बोलून तिनं डॉक्टर बक्षींचा विषय काढलाच, पण सोनालीला त्यात विशेष काही वाटलं नाही. ते बोलणं तेवढ्यावरच राहिलं. 3-4 महिने विभाची खूपच धांदल झाली. घरात तिच्या तिन्ही मुलांच्या वार्षिक परीक्षा जवळ आलेल्या, त्यांचा अभ्यास, थोडी उन्हाळ्याची कामं आणि त्यातच तिच्या धाकट्या नणंदेचं लग्न ठरलं. मुलांच्या परीक्षा झाल्या. सोलापूरला निघून या म्हणून सासऱ्यांचं पत्र आलं. कामं कशी एकापाठोपाठ एक उभीच होती. त्या एवढ्या कामांच्या भाऊगर्दीत आपण लिहितो हे देखील विभा विसरून गेली. वैशाखात नणंदेचं लग्न होऊन ती सासरी गेली, तेव्हा कुठं विभाचा सोलापूरचा मुक्काम हलला आणि ती आपल्या घरी आली. त्याच रात्री ती झोपेत असताना फोनची घंटी वाजली. नवऱ्यानं नेहमीप्रमाणे आपण गाढ झोपी गेल्याचं नाटक केलं. काय बाई तरी माणसं, कोणत्या वेळेला फोन करावा काही दरबंदच नाही मुळी, असं मनाशी वैतागून बडबडत तिनं फोन उचलला. "हॅलो, हॅलो, विभा देशपांडे आहेत का?" "हो, मीच बोलते. आपण?" "मी डॉक्टर गिरीश बक्षी." "अय्या, तुम्ही?" मी म्हटलं, "कोणाचा एवढ्या रात्री फोन आला? कल्पनाच नाही." "मी झोपेतनं तर उठवलं नाही ना?" "छे छे, पण आज कशी काय आठवण झाली?" म्हटलं, "लेखिकाबाईंचं लेखन बरेच दिवसात वाचनात आलं नाही. चौकशी करावी." "थँक यू डॉक्टर, थँक यू." "हां, काय चाललंय सध्या?" "काही नाही हो. सध्या घरातल्या व्यापात एवढी अडकली मी." आणि मग व्याप काय काय ते सविस्तर वर्णन जवळजवळ 15 मिनिटं चालू राहिलं. "तुझ्या त्या डॉक्टरची प्रॅक्टिस चालत नाही वाटतं हल्ली." फोन खाली ठेवून ती पलंगावर आल्याबरोबर नवऱ्यानं डोक्यावरचं पांघरूण दूर करत अचानक प्रश्न केला. चोरी केल्यासारखा तिचा चेहरा उतरला. ती काहीच बोलली नाही. किती वेळ फोनवर बोलायचं? आणि काय गं, मुलांचे अभ्यास, रिझल्ट, चित्राचं लग्न यातल्या एका तरी विषयाशी त्या डॉक्टरचा काही संबंध आहे का? मग ते उगीचच कशाला सांगत बसलीस? अहो, तेच एक एक विचारत होते, म्हणून तू सांगत बसलीस. चल झोप आता. आणि काय गं, आज तुझ्या डॉक्टरला तुझी कशी काय आठवण झाली? सारखं तुझा डॉक्टर काय म्हणता हो? ते माझे कोणी नाहीत. बरं, ते राहू दे. आज त्यांनी फोन का केला? सहज आठवण झाली. आपला फोन नंबर दिसला, केला फोन त्यांनी. सहज म्हणता म्हणता डॉक्टर बक्षींचे फोन वरचेवर यायला लागले. तिच्या लेखनाची चौकशी, लेखनाचं कौतुक, तिच्याबद्दल बोलता बोलता मध्येच ते केव्हा तरी तुम्ही वरून तू वर आले. आता वडिलांच्या वयाचा तो माणूस
आपल्या मुलीला तो अगं-तुगंच करणार ना. मी त्यांच्या मुलीच्या वयाची असेन, मग बोलले एकेरीवर तर कुठं बिघडलं? विभानं मनाची समजूत घातली. डॉक्टरांसोबत फोनवर 10-10 मिनिटांचं बोलणं झालं तरी घरात सांगण्याजोगं विशेष काही नसे. त्यामुळे नवऱ्यानं त्या संदर्भात विचारलं तरी ती फारसं काही सांगायची नाही. फक्त त्यातली काही मोजकी वाक्य ती पुन्हा पुन्हा नवऱ्याच्या कानावर घाली. उदाहरणार्थ, "तू किती गोड बोलतेस. तुझ्यासारखी बायको मिळाली तुझा नवरा नशीबवान आहे. किती छान विचार आहेत तुझे. असं वाटतं की तू असंच बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं." आता ह्या आणि असल्या मुक्ताफळांवर नवऱ्यानं तरी काय बोलावं? एक तर त्या डॉक्टरचे फोन विवाहकर्ता असत. त्याच्याशी बोलण्याची इच्छा त्या डॉक्टरनं कधीच व्यक्त केली नव्हती. त्यामुळं त्याचा त्या डॉक्टरशी कधी संबंध झाला नाही. आणि दुसरं म्हणजे त्या डॉक्टरांना नेहमीच्या व्यापातून सुटका व्हायला रात्रीचे 11 वाजत. त्यानंतर ते कधीतरी फोन करत. बहुतेक वेळा हा अर्ध्या झोपेतच असे. तरीही काही वेळा त्याला ही फोनवरची भेट खटके. एका साध्या कथेवरून इतकं हे आगळं-पगळं बोलणं म्हणजे सुताने स्वर्ग गाठणंच आहे, असंही त्याला वाटे. पण हे नेमकं कसं व्यक्त करावं हे त्याला कळेना आणि 3 मुलांना जन्म दिलेल्या आपल्या बायकोवर अविश्वास दाखवणंही जमेना. यातून नेमकं आपल्याला काय म्हणायचंय तेही त्याला कळेना. विवाचं वागणं एरवीही लाघवी होतं. आपल्या गोड स्वभावानं, कामसू वृत्तीनं तिनं खूप माणसं जोडली होती. तशीच तिची डॉक्टरांची मैत्री. आपण तिला इतर 4 माणसं जोडताना कधी विरोध केलाय का? मग आत्ताच या बक्षी डॉक्टरच्या बाबतीत काय करावा? त्यातून एवढा मोठा डॉक्टर कधीतरी उपयोगाला येईल. 3-4 महिने झाले तरी डॉक्टर बक्षींचा फोन आला नाही हे विभाच्या नवऱ्यालाच एक दिवस जाणवलं. "काय गं विभा, तुझ्या त्या डॉक्टरचा" "तुझ्या म्हणू नका." "बरं नाही म्हणत, पण त्या डॉक्टरचा फोन नाही आला." "वाह! तुमच्याही लक्षात आलं ना?" "हो ना. काय झालं? का भांडलीस का काय त्याच्याशी?" "काहीतरीच काय हो, भांडेन कशी?" "मग? काय माहिती काय झालं?" "मग तू नाही का फोन करायचा?" "नाही केला." हे बोलणं चाललं असताना डॉक्टर बक्षींचा फोन आला. विभा घाईघाईनं धावली. "बरेच दिवसात तुमचा फोन नाही आला." "हो, मी काल रात्री आलो." "असं? कुठे गेला होतात?" "फ्रान्सला. तिथे एक कॉन्फरन्स होती. मग थोडं हिंडून आलो." "अरे वाह! आपण सेलिब्रेट करूया ना. मी आज त्यासाठीच फोन केलाय. तुला वेळ आहे का?" "कशाला?" "आपण लंच घेऊया ना एकत्र. आणि हे बघ, तुला मुंबईची किती माहिती आहे?" "मला नाही, पण यांना आहे ना. ते सगळी मुंबई जाणतात." "यांना म्हणजे तुझा नवरा?" "हो." "बरं, ठीक आहे. तुम्ही दोघंही या." असं म्हणून डॉक्टरनी कोणतं हॉटेल, तिथं कसं यायचं, केव्हा यायचं वगैरे समजावून सांगितलं. आज बुधवार. रविवारी एवढ्या मोठ्या हॉटेलात जायचं. डॉक्टर बक्षींना प्रथमच प्रत्यक्ष भेटायचं. आपण कोणती साडी नेसावी? काय केलं तर आपण तिथे नवख्या वाटणार नाही? अशा 1 ना 2 100 प्रश्नांनी विवाची धांदल उडवली. 17 वेळा तिनं कपाटातल्या साड्या खालीवर केल्या. कुठली नेसावी? फार साधी नको, फार बफकेदार नको. त्याला किमतीदारपणा तर असला पाहिजे आणि समोरच्याला तो समजलाही पाहिजे. पण इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये येणाऱ्या बायका कशा असतील? आपण त्यात अगदीच खेडवळ दिसू. विवाची उलघाल तिचा नवरा बघत होता. त्याला मोठी गंमत वाटत होती. एवढा काय विचार करायचा? बोलवलं तर जायचं. इतक्या साड्यांमधली एकही साडी पसंतीला येत नाही. तो डॉक्टर काही हिची साडी बघणार आहे का? एक लेखिका म्हणून तुला बोलवलंय म्हणजे तो डॉक्टर. तसंच एक लेखिका म्हणून तुलाही तुझं स्थान आहे. याची जाणीव ठेवून ताठमानेनं वागायचं. अहो, मलाही सगळं समजतंय, पण मला एका प्रकारचं टेन्शनच आलंय. विवानं मोकळेपणानं सांगून टाकलं. तेच टेन्शन घेऊन ती त्याच्याबरोबर त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आली. हळूच इकडं-तिकडं बघत तिनं टॅक्सीतून उतरताना घाम पुसला. कित्येक मजले उंच अशा त्या हॉटेलकडे तिनं नजर टाकली आणि नकळत नवऱ्याचा हात दाबला. त्यानं तिच्या हातावर थोपटल्यासारखं केलं. केवढं मोठं ते हॉटेल. गाड्या येत होत्या, जात होत्या. प्रत्येक गाडीनिशी हॉटेलचा माणूस पुढे-मागे होत होता. गाडी कुठं पार्क करायची ते सांगत होता. गाड्यांमधून येणारी माणसंही त्याच तोलामोलाची होती. भर दिवस असूनही कॉरिडॉरमध्ये झुंबरं लखलखत होती. विवाचं कशा-कशाकडे लक्ष नव्हतं. ती आपली बावचळल्यासारखी विहिरी नजर फिरवत होती. "अहो,
तिनं हळूच नवऱ्याला हाक मारली. काय? आपण डॉक्टरांना ओळखणार कसं? का? तुमचा त्या गोष्टींमध्ये असतो तसा काही संकेत वगैरे ठरला नाही का? म्हणजे त्यानं पिवळा गुलाब हातात घ्यायचा, तिला बघताच त्यानं तो 3 वेळा हलवायचा वगैरे. इश्श! खरं तर तिला त्याची ही कल्पना अगदी मनापासून हसू येण्याइतकी आवडली. पण ती मोजकच असती. कुणास ठाऊक एवढ्या मोठ्या हॉटेलात हसतात की नाही ते? नाहीतर आपण उगीचच खेडवळ ठरायचो. तिनं नवऱ्याकडे पाहिलं. तो नेहमीच्या सहजतेनं उभा होता. कॉरिडॉरच्या सुरुवातीलाच रिसेप्शनिस्ट असं लिहिलं होतं. परीटगडीचे कपडे परिधान केलेली 2-3 अगदी तरुण चटपटीत मुलं त्या काउंटरवर होती. विभा आणि तिचा नवरा त्या काउंटरजवळ आल्याबरोबर एक जण झटकन त्यांच्या बाजूला आला आणि त्यानं इंग्रजीत चौकशी केली. विभाच्या नवऱ्यानं मराठीत बोलायला सुरुवात केल्यावर तो सुटाबुटात असलेला तरुणही चक्क स्वच्छ मराठीतून बोलायला लागला. "ओ, ओके. डॉक्टर बक्षी तर केव्हाच आलेले आहेत. ठीक आहे. आपण आल्याचं मी त्यांना सांगतो सर." डॉक्टर बक्षींनी त्या दोघांना ते बसलेल्या हॉलमध्येच बोलावलं. डॉक्टरांसमोर जायच्या कल्पनेनंच पुन्हा एकदा विभाच्या छातीत धडधडायला लागलं. तिला नवऱ्याचा या क्षणी खूप आधार वाटला. ती डॉक्टर बक्षींसमोर गेली. ते जसे दूरदर्शनवर दिसले तसेच उमदे, प्रसन्न, अत्यंत बुद्धिमान असेच दिसले. त्या दोघांचंही डॉक्टर बक्षी यांनी आत्मीयतेनं स्वागत केलं. कसे आलात वगैरे चौकशी केली. टेबल तयार झाल्यानंतर अत्यंत अदबीनं त्यांना टेबलकडे नेलं आणि गप्पा गोष्टी करतानाच हॉटेलमधले काही रीतिरिवाज सांगितले. बोलताना विभा मोकळी झाली होती. इतके दिवस डॉक्टरांना भेटण्याची इच्छा मनात दडपली होती. ती पूर्ण झाल्यानं तिला कृतकृत्य वाटलं. 3-3.5 तास कसे गेले ते कळलंच नाही. एवढ्या मोठ्या डॉक्टरनं आपल्याकरता एवढा वेळ दिला याची जाणीव विभाच्या नवऱ्याच्या मनातही दाटून आली. त्यानं तसं बोलून दाखवलं तेव्हा डॉक्टरनी हसून त्याच्या पाठीवर थाप मारून सांगितलं, "अरे, आम्हालाही कधीतरी वेगळ्या वातावरणात जावंसं वाटतंच ना. रोज रोज पेशंट, त्यांची दुखणी, औषधं, इंजेक्शन्स, ऑपरेशन्स, कंटाळतो रे जीव. मग असा बदल छान वाटतो." "पण तुमची घरची माणसं?" "अरे, ती पण रोजचीच. त्यातही बदल असावासा वाटतोच की." डॉक्टरांचा निरोप घेऊन दोघं निघाले तेव्हा घड्याळात 5 वाजले होते. सकाळी तिन्ही मुलांना विभाच्या एका मैत्रिणीकडे नेऊन ठेवलं होतं याची जाणीव झाली आणि कधी एकदा घरी जातो असं दोघांनाही झालं. विभाचं आयुष्य नेहमीच्याच गतीनं चालू होतं, पण मनानं ती कुठेतरी बाहेर पडली होती. डॉक्टरांमुळे तिला एक वेगळंच विश्व पाहायला मिळालं होतं. नाहीतर एवढ्या मोठ्या हॉटेलात ती कशाला गेली असती? स्वतःचं केवढं तरी घर, हॉस्पिटल एवढं असतानाही डॉक्टरांचा या हॉटेलात शूट होता म्हणे. कशाला? ते केव्हा इकडे येतात? आणि ह्या माणसाला पैसा तरी किती मिळत असेल? ह्या एवढ्या पैशाचं माणसं करतात तरी काय? हळूहळू हेही विषय मागे पडले. विभा आपली मुलं, नवरा, संसार यात गर्क होती. डॉक्टरांच्या फोनचं प्रमाणही बरंच कमी झालं होतं. 1-2दा त्यांनी कुणा मुलाबरोबर काही मिठाईचे बॉक्स वगैरे पाठवले होते. बस. या व्यतिरिक्त काही संबंधच आला नव्हता. विभा लिहायचं ते लिहितच होती. वाचकांची अधूनमधून पत्र येत होती. एक दिवस फोन खणखणला. आज डॉक्टर बक्षींचाच फोन असेल असं विभाला वाटलं आणि ती फोनकडे धावली. पण फोन उचलताना तिला वाटलं, इतक्या भर दुपारी डॉक्टरांचा फोन? पण तो फोन डॉक्टरांचाच होता. "मी डॉक्टर बक्षी बोलतोय." "बोला, काय म्हणता? खूप दिवसांनी आठवण झाली." "आठवण तशी नेहमीच येते गं. वेळ मिळत नाही निवांत. आज मिळाला?" "हो, म्हणून तर फोन करतोय." "काय म्हणताय?" "विभा, आपण पुन्हा एकदा भेटूयात." "का?" "सहज भेटावंसं वाटलं म्हणून." "असं कर, जेवायचंच ठरवूया." विभा काहीच बोलली नाही. "हॅलो, ऐकतेस ना?" "हो." "मग उद्या येशील?" "उद्या कसं जमेल?" "न जमायला काय झालं? आणि हे बघ विभा, तू एकटीच ये. तुझ्या नवऱ्याला नको आणूस." आपल्या अंगातून एक विचित्र लाट सळसळते असा विभाला भास झाला. "असं करतेस का विभा? रात्रीच माझ्या सूटवर राहायला येतेस का? ये ना, मला खूप." दात ओठ खात विभानं फोन दणकन खाली आदळला. "बेशरम, हलकट, मला समजतो काय? म्हणे रात्री राहायला येतेस का? मला काय धंदेवादी समजला?" विभाला ओक्साबोक्शी रडू यायला लागलं. आपल्याला काय होतंय
संताप, दुःख, अपमान यातल्या कोणत्या भावनेनं आपल्याला रडू येते तेच तिला समजेना. डोळ्यातून सरीच्या सरी धावायला लागल्या. रडता रडता ती मध्येच उठली. मी वर्तमानपत्रात मजकूर लिहून या हलकट माणसाचा बुरखाच फाडते. पण मी काय लिहिणार? माझं नावगाव? म्हणजे त्याची अब्रू जाईल का माझी? मी आत्तापर्यंत त्याचे फोन घेतले, त्यांच्याबरोबर जेवले, त्यांच्या भेटीगाठी स्वीकारल्या. हे सगळं मला लिहायला हवं. बेअब्रू माझी होईल. आणि एवढं करून विश्वास कोण ठेवेल माझ्यावर? कोणत्या बाबतीत मी त्यांच्या पासंगाला तरी पुरू शकते? ना रूप, ना विद्वत्ता, ना पैसा, ना नावलौकिक. काय आहे माझ्याजवळ? आणि लेखन म्हणजे मी काय कोणी शेक्सपियर किंवा कालिदास नाही झाले की ज्यावर कोणी लुग्ध व्हावं. मग कोण आणि कसा विश्वास ठेवील? उलट तो नालायक माणूस विश्वामित्राचा वंशज होईल. दोन्ही हात झटकेल, मला वेडी ठरवेल आणि मी त्याच्या मागे लागले म्हणून सांगेल. मोकळा होईल तो. म्हणे रात्रीची राहायला येतेस का? विवाला राहून राहून ते वाक्य आठवत होतं आणि प्रत्येक वेळी तिच्या अंगाचा तिळपापड होत होता. वयाची 65 उलटली तरी अजून स्त्री देहाची हाव. घरी चांगली बायको असूनही दुसऱ्या बाईवर नजर. बर बाई केवढी तर आपल्याला मुलगी शोभेल अशी. काही काही लाज वाटत नाही या माणसाला. घरातले एकटे पण विवाला असह्य झालं. दार उघडून सोनालीला हाक मारू? पण तिला हे कसं सांगू? तिनं तर पहिलं पत्र आलं तेव्हाच मला सावध केलं होतं की हा माणूस रंगील आहे, सांभाळून राहा. आणि वर म्हणाली होती की पुरुषाचं वय आणि रंगीलपणा याचा काहीही संबंध नसतो. विभाला वाटलं किती चुकीच्या कल्पना आपण स्वतःबद्दल बाळगत असतो. लेखनाची कला असलेल्या माणसाला म्हणे माणसांचे चेहरे वाचता येतात. जे सोनालीला समजलं ते मला का नाही लक्षात आलं? आजी नेहमी म्हणायची, विभा या जगात वागताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की बाईनं एक पोट जरी पुढं केलं तरी पुरुष तिला हातासकट खेचायला टपलेला असतो. म्हणूनच बाईच्या जातीनं बोट काय, नख सुद्धा पुरुषाच्या दृष्टीस पडून देऊ नये. विभाला आजीची तीव्रतेनं आठवण झाली. तिला वाटलं आत्ता आजी हवी होती. मी तिला सांगितलं असतं की अगं मी तरी कुठं बोट पुढं केलं, आणि तसं किंचित असेल तर ते वडिलांसमान असणाऱ्या एका माणसाशी भावनिक नातं जोडलं. पण त्यानं ते जाणलंच नाही. त्याला एवढ्या वयातही फक्त एकच नातं ठाऊक आहे आणि ते म्हणजे नर आणि मादीचं. दाराकडे वळलेली विभा परतली आणि फोनकडे वळली. नवऱ्याला फोन करून लवकर घरी बोलवून घेण्यासाठी. पण त्यानं कारण विचारलं तर काय सांगायचं? डॉक्टरांचा निरोप? आणि तो तरी काय म्हणेल? माझ्यावर विश्वास ठेवेल? मग मी काय करू? विचार असह्य होऊन विभानं स्वतःलाच मोठ्यानं प्रश्न केला. तिच्याच मनानं उत्तर दिलं, काय करणार? तू काहीच करू शकणार नाहीस. आजवर कुणी काही करू शकली नाही, कारण तू पुरुषाला अनंत रूपात पाहतेस. तो तुला वडिलांसारखा, भावासारखा, देवासारखा, मित्रासारखा वाटतो. पण पुरुषाला स्त्रीकडे एक स्त्री याशिवाय दुसऱ्या नजरेनं बघताच येत नाही. आणि हे तुला माहीत आहे की तू काहीच करू शकणार नाहीस. मनातला संताप, अपमान, चीड मनातच दडपत विभा उठली. घड्याळात पाहिलं 4 वाजले होते. मुलं शाळेतून यायची वेळ झाली होती. पाठोपाठ तिचा नवराही येणार होता. त्याचं स्वागत रोजच्याप्रमाणेच व्हायला हवं होतं. ती तोंड धुवून आरशासमोर उभी राहिली. स्वतःच्याही नकळत तिला किंचित कडवट हसू आलं, कारण हाही अनुभव तिच्या लेखनाला समृद्ध करणार होता.